जर उद्यापासून जगात एक नियम लागू झाला आणि कोणालाही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न कमावता येणार नाही, तर पहिल्या नजरेत अनेकांना तो अतिशय न्याय्य निर्णय वाटेल. कारण काही लोकांकडे अब्जावधींची संपत्ती असताना अनेक जण मूलभूत गरजांसाठी संघर्ष करताना दिसतात. त्यामुळे उत्पन्नावर मर्यादा आणली तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर कमी होईल अशी अपेक्षा निर्माण होते. पण अर्थव्यवस्था इतकी सरळ नसते. मोठे उद्योग सुरू करणारे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे किंवा मोठे आर्थिक धोके पत्करणारे असे लोक अनेकदा मोठ्या फायद्याच्या आशेने काम करतात. जर त्यांना ठराविक मर्यादेनंतर अधिक कमाईच करता येणार नसेल, तर अशा जोखमी घेण्याची प्रेरणा काही प्रमाणात कमी होऊ शकते. नवीन व्यवसाय कमी सुरू होऊ शकतात, गुंतवणूक कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवरही होऊ शकतो. दुसरीकडे समर्थक असे म्हणतात की एका व्यक्तीला जगण्यासाठी किंवा चांगले जीवन जगण्यासाठी अमर्याद संपत्तीची गरज नसते. अतिरिक्त पैसा समाजाच्या इतर भागांमध्ये वळवला गेला तर शिक्षण, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सुविधा अधिक मजबूत होऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण समाजाला फायदा होण्याची शक्यता असते. मात्र वास्तवात आणखी एक अडचण निर्माण होते. लोक फक्त पगारातूनच पैसे कमावत नाहीत. शेअर्स, मालमत्ता, कंपन्यांमधील हिस्सेदारी आणि इतर अनेक मार्गांनी संपत्ती जमा केली जाते. त्यामुळे उत्पन्नावर मर्यादा लागली तरी संपत्तीवर नियंत्रण मिळवणे खूप कठीण ठरू शकते. अनेक लोक आणि कंपन्या नियमांमधील पळवाटा शोधू शकतात किंवा आपली आर्थिक कामकाजे अशा देशांमध्ये हलवू शकतात जिथे असे निर्बंध नाहीत. यामुळे उत्पन्नावर मर्यादा आणल्याची कल्पना ही फक्त आर्थिक नाही तर सामाजिक आणि राजकीय प्रश्नही बनते. समानता वाढवायची की नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे, संपत्तीची पुनर्वाटप करायची की संपत्ती निर्माण करण्यासाठी जास्त स्वातंत्र्य द्यायचे, या दोन्ही बाजूमध्ये फायदे आणि तोटे आहेत. कदाचित म्हणूनच बहुतेक देश थेट उत्पन्नावर मर्यादा घालत नाहीत. त्याऐवजी ते कर व्यवस्था, सामाजिक योजना आणि सार्वजनिक सेवांच्या माध्यमातून असमानता कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण इतिहासाने दाखवून दिले आहे की संपत्तीचे वाटप जितके महत्त्वाचे आहे तितकेच नवीन संपत्ती निर्माण होणेही महत्त्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.